आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या YouTube चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। ज्या पद्धतीनं 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन वाढ देऊन पेन्शन आणि पेन्शन व्यतिरिक्त लाभ दिले जात आहेत, आता तशाच पद्धतीचा लाभ 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पेन्शनधारकांना सुद्धा आता दिला जाणार आहे। त्या संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय काल निर्गमित झालेला आहे। काय तो संपूर्ण शासन आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना, कोणत्या पेन्शनधारकांना, कशा पद्धतीचा, किती त्याचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची मोठी माहिती देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या पेन्शनधारकांसाठी आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। आपल्या सर्वांनाच माहीत आहे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे आणि 7व्या वेतन आयोगानुसार 1 जुलै आणि 1 जानेवारी ह्या 2 अशा तारखा आहेत ज्या तारखांना सरकारी कर्मचाऱ्यांना आता वेतनवाढ मिळत आहे। आणि याच वेतनवाढीच्या अनुषंगानं जे कर्मचारी न्यायालयात गेलेले होते, न्यायालयांनी त्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाचा फायदा आता जे कर्मचारी 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आता काल्पनिक वेतनवाढ देण्याचा निर्णय आता शासनाने घेतलेला आहे। आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा एक अत्यंत महत्त्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे। आपल्या सर्वांनाच माहीत आहे, जे सरकारी कर्मचारी 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ आता दिली जात आहे आणि त्या पद्धतीनं एक वेतनवाढ लागू करून त्यांना पेन्शन लागू केलं जात आहे। सोबतच इतर जे लाभ आहेत, मग ज्यामध्ये ग्रॅज्युटी असेल, पेन्शन विक्री असेल, रजारोखीकरण असेल, हे सर्व लाभ एक वेतनवाढ ॲड करून मिळत आहे। आता तसाच लाभ जे कर्मचारी 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना सुद्धा मिळणार आहे। तसा आदेश काल निर्गमित झालेला आहे। जसं की आपण पाहतो आहे, सामान्य प्रशासन विभागाचा हा 11 डिसेंबर 2024 म्हणजे काल निर्गमित झालेला हा आदेश आहे आणि या आदेशामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की जसं याआधी 30 जून रोजी जे सेवानिवृत्त होणारे कर्मचारी आहेत त्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ दिली जायची, आता तशाच पद्धतीची काल्पनिक वेतनवाढ 31 डिसेंबर रोजी जे अखिल भारतीय सेवेतील अधिकारी हे निवृत्त होत आहेत त्यांना सुद्धा 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ लागू करून त्यांना पेन्शनचा लाभ देण्यात यावा, असा हा महत्त्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच आपल्याला जर आपली वेतनवाढ 1 जानेवारीला मिळत असेल आणि आपण जर 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले असाल तर निश्चितच आपल्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। सध्या तरी हा आदेश फक्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी म्हणजे जे क्लास 1 अधिकारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या पुरता जरी मर्यादित असेल तरी येत्या काळामध्ये मात्र निश्चितच हा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे। म्हणजे जे पेन्शनधारक 31 डिसेंबर रोजी किंवा जे सरकारी कर्मचारी 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले असतील परंतु त्यांची जर वेतनवाढ 1 जानेवारीला असेल तर अशा सर्व पेन्शनधारकांना आता या आदेशाचा फायदा येत्या काळामध्ये निश्चितच मिळू शकणार आहे, असं आपल्याला म्हणता येणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्य शासनाची हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे, असं आपल्याला निश्चितच या आदेशावरून म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।